नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड थर्ड आजपासून भरायला सुरुवात झालेला आहे। तर आपण त्याचे पूर्ण डिटेल्स डेट जे आहेत ते बघणार आहोत आणि कॅप राऊंड 3 भरत असताना तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे ते पण आपण बघणार आहोत। त्यानंतर मग आपल्याला किती दिवस आहेत ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कॅप राऊंड 3 चा, त्यानंतर मग कॅप राऊंड 3 चा रिझल्ट कधी लागणार आहे, मग तुमचा जर नंबर कॅप राऊंड 3 मध्ये लागला मग ऍडमिशन कोणत्या डेट पासून कोणत्या डेट मध्ये आपल्याला त्या कॉलेजमध्ये जाऊन करून घ्यायचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, आणि काही विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे, ऍडमिशन घेतलेले आहेत, त्यांना कॉलेज कधी सुरू होते हे उत्सुकता आहे, म्हणजे कॉलेज कधी सुरू होते। तर कॉलेज पण आता ही जी प्रोसेस आहे ऍडमिशन प्रोसेस जवळपास 8 ऑगस्ट पर्यंत ही प्रोसेस चालणार आहे। मग त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हे सुरू होतील। प्रायव्हेट कॉलेज काही सुरू झालेले आहेत महाराष्ट्रामधले आणि गव्हर्नमेंट कॉलेज 8 ऑगस्ट नंतर अंदाजे सुरू होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंड 3 भरत असताना, कॅप राऊंड 3 चा ऑप्शन फॉर्म भरत असताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपण बघणार आहोत। तर चला बघूया। सगळ्यात पहिल्यांदा डेट बघूया आपण, काय डेट आहेत ते महत्त्वाचं आहे, राईट। तर कॅप राऊंड 3 जे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही किंवा नंबर लागलेला आहे पण तुम्ही नॉट फ्रीज केलेला आहे, म्हणजे बेटरमेंट साठी कॅप राऊंड 2 मध्ये लागलाय नंबर पण तुम्हाला कॅप राऊंड 3 ट्राय करायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे डेट महत्त्वाचे आहे। तर डेट बघा, या ठिकाणी 25/7/2025 ला 25 जुलै 2025 ला साइड वरती महाराष्ट्रामध्ये कोणत्या पॉलिटेक्निकला किती जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत हे सर्व साइड वरती आहे। मी तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी बोर्ड वरती थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे कसं चेक करायचं किती जागा राहिलेल्या आहेत ते, राईट। मग त्यानंतर या ठिकाणी डेट ऑप्शन फॉर्म जो भरायचा आहे तुम्हाला कॅप राऊंड 3 चा, तर तो 26/7 ते 27/7 जुलै मध्ये ह्या 2 दिवसामध्ये तुमचा कॅप राऊंड 3 चा ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे, राईट। मग ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुमचा जो नेक्स्ट प्रश्न असतो, सर आम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, मग आम्हाला कॉलेज आम्ही जे ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्यापैकी आम्हाला कोणतं कॉलेज मिळाले आणि कोणती ब्रँच मिळाली हे कधी समजणार आहे, तर कधी समजणार आहे तुम्हाला 29 तारखेला कॅप राऊंड 3 चा रिझल्ट लागणार आहे, 29 जुलै 2025 ला, राईट। मग त्या दिवशी तुम्हाला समजेल की तुम्ही जे ऑप्शन फॉर्म थर्ड भरलेला आहे तर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आणि कोणती ब्रँच मिळाली, राईट। मग त्यानंतर आता तुम्हाला जर समजा तुमच्या मनासारखं कॉलेज मिळालं आणि ब्रँच मिळाली, राईट, मग तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे, त्याची डेट आहे 30/7/2025 ते 31/7/2025। या 2 दिवसामध्ये तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट घेऊन जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, राईट। तर हे इम्पॉर्टंट डेट होते कॅप राऊंड 3 रिलेटेड। आता कॅप राऊंड 4 पण आहे, तर त्याचे डेट्स जे आहेत तर आपल्या ह्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला कळवत जाईल। आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलेला नाही किंवा टेलिग्राम आपला ग्रुप जॉईन केलेला नाही तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या, राईट। त्यानंतर आपली ऑफलाईन बॅच नांदेडला सुरू झालेली आहे, बेसिक मॅथमॅटिक्स फर्स्ट इयर पॉलिटेक्निक ऑल ब्रँचेस, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या त्याच्यासाठी सर्वांना सेमच सिलेबस आहे। ऑनलाईन पण बॅच आपली सुरू झालेली आहे, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पॉसिबल आहे त्यांनी ऑफलाईन बॅच करा, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पॉसिबल नाही ऑनलाईन पॉसिबल आहे त्यांनी ऑनलाईन बॅच करा। तर ऑनलाईन बॅच कशी करायची, तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक आपले क्लासेसचं ऍप आहे, त्या ऍपची लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करा, ऍप डाउनलोड करून घ्या। मग त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स मध्ये जायचं आहे, तिथं गेल्यानंतर M1 बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला दिसेल, त्याच्यामध्ये पहिले 10 लेक्चर जे आहेत तर ते तुम्हाला फ्री आहेत, राईट, आणि त्याचे नोट्स पण फ्री आहेत। तर एकदा जाऊन बघून घ्या, ऍप डाउनलोड करून डेमो लेक्चर बघा, मगच तुम्ही डिसाइड करा, राईट। नेक्स्ट आता ऑप्शन फॉर्म थर्ड भरत असताना तुम्हाला काय काळजी घ्यायचं आहे, ठीक आहे। ऑप्शन फॉर्म थर्ड भरत असताना तुम्हाला पहिले जे 6 ऑप्शन्स आहेत ते खूप काळजीपूर्वक टाकायचं आहे,
राईट. म्हणजे तुम्हाला हे या 6 पैकी जर तुम्हाला जे काही तुम्ही ऑप्शन टाकणार आहात त्या 6 पैकी जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑटो फ्रीज होऊन जाते, म्हणजे त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावंच लागते. त्यामुळं खूप विचारपूर्वक तुम्हाला हे पहिले 6 ऑप्शन भरायचे आहेत. समजा आता काही विद्यार्थी, आता मला खूप मेसेज येतात, ठीक आहे, व्हॉट्सअपला, त्यानंतर युट्यूब वरती सुद्धा खूप सारे कमेंट्स आलेले आहेत. सर मला आयटीच ब्रँच पाहिजे, गव्हर्नमेंट कॉलेजच पाहिजे. ठीक आहे, समजा आयटी ब्रँच पाहिजे किंवा सीएस पाहिजे कम्प्युटर सायन्स, किंवा सीओ पाहिजे कम्प्युटर इंजिनिअरिंग. ठीक आहे, तर हेच ब्रँच पाहिजे आणि हे ब्रँच पाहिजे आणि मला गव्हर्नमेंट कॉलेजच पाहिजे. ठीक आहे, जर समजा तुम्हाला जर कमी पर्सेंटेज असतील तर हे पॉसिबल आहे का? राईट. तुम्हाला आता मी म्हणत नाही की तुम्हाला कमी पर्सेंटेज आहे, तुम्ही तुमचं बेस्ट अभ्यास केलेला आहे 10th ला आणि तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला खूप चांगले मार्क आहेत. मी सुद्धा म्हणतो तुम्हाला खूप चांगले मार्क आहेत, पण बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा आपण जर मेरिट बघितलं तर त्यांच्यापेक्षा कमी आहेत. त्यामुळे तुम्हाला हे आयटी सीएस कम्प्युटर ब्रँच गव्हर्नमेंट कॉलेजचे मिळत नाही. त्यामुळे काय करायचं, तुम्हाला जर आता बघा कुठंतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला आयटी कम्प्युटर सीएसच ब्रँच पाहिजे, मग तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज टाकावं लागतील, एक प्रायव्हेट कॉलेज. मग तिथं तुम्हाला कमी पर्सेंटला सुद्धा तुम्हाला आयटी किंवा सीएस किंवा कम्प्युटर म्हणजे सीओ हे ब्रँच तुम्हाला मिळतील. हे शॉर्ट फॉर्म लिहिलेलं आहे मी, राईट. तर हे तुम्हाला ब्रँच मिळेल. मग काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं की नाही सर मला प्रायव्हेट कॉलेज नको, ठीक आहे, मला गव्हर्नमेंट कॉलेजच पाहिजे. मग जर समजा तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजच पाहिजे तर ब्रँच दुसरी घ्यावं लागेल. ठीक आहे, जसं इलेक्ट्रिकल आहे, त्यानंतर सिव्हिल आहे, त्यानंतर मेकॅनिकल आहे, अजून खूप सारे ब्रँचेस आहेत, ENTC आहे. ठीक आहे, असं तुम्हाला मग कॉलेज एक जर तुम्ही फिक्स केलात तर मग त्या कॉलेजमधले दुसरे ब्रँचेस घ्यावे लागतील. राईट. तर असं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करून खूप विचारपूर्वक तुम्हाला ऑप्शन्स भरायचे आहेत. आणि माझ्या मते जे कॅप राऊंड 3rd तुम्ही भरणार आहात तर एकदम व्यवस्थित भरायचा. पहिले 6 ऑप्शन खूप काळजीपूर्वक टाकायचं, जेणेकरून तुमचा नंबर त्या ठिकाणी लागल्यानंतर तुम्हाला वाटू नये हे मला करायचं नव्हतं, माझं पहिलंच चांगलं होतं. ठीक आहे, तर पहिल्याची शीट जी लागलेली होती तुमची, ह्या पहिल्या 6 ऑप्शन मध्ये जर नंबर लागला तर पहिल्याची शीट तुमची कॅन्सल होते. राईट. तर त्यामुळे हे 6 ऑप्शन विचारपूर्वक टाकायचं. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे ह्या ठिकाणी आता गव्हर्नमेंट कॉलेज जर टाकलात तुम्ही तर मग याच्या नंतर काही प्रायव्हेट कॉलेज टाका. ठीक आहे, पूर्ण तुम्हाला मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही जर पॉलिटेक्निक करायचं असेल तर तुम्ही मॅक्झिमम गव्हर्नमेंट कॉलेज टाका, मग त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज पण टाका. ठीक आहे, आता जागा भरत यायल्यात प्रत्येक कॉलेजच्या, प्रायव्हेट असू द्या गव्हर्नमेंट असू द्या. कॅप राऊंड 2 मध्ये आता जवळपास गव्हर्नमेंटचं जर अनालिसिस केलं, आता मी तुम्हाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड इथलं स्टेटस सांगतो. ठीक आहे, टोटल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेडला ऑल ब्रँचेस मध्ये 460 जागा आहेत. ठीक आहे, किती जागा आहेत? 460 जागा आहेत, वेगवेगळ्या ब्रँचेसचे म्हणतोय. आणि आता तुम्हाला विचारायचं आहे सर आयटीचे जागा रिकामी आहेत का? तर आयटीचं स्टेटस तुम्हाला सांगतो. आयटीचे पहिल्याच कॅप राऊंड मध्ये 60 जागा आहेत, तर 59 जागा पहिल्याच कॅप राऊंडला भरले होते. ठीक आहे, आणि सेकंड कॅप राऊंडला सुद्धा 1 जागा राहिली होती, माझ्यामध्ये ती पण भरली असेल. जर समजा या 60 विद्यार्थ्यांपैकी कोणी जर कॅन्सल केलं ऍडमिशन, ठीक आहे, आणि ते आता योगायोग होऊ शकतो तो, राईट, आणि तुमचा नंबर त्या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याचा लागू शकतो. आता आयटी मिळाल्यानंतर कोण ऍडमिशन कॅन्सल करणार आहे? तुम्हाला लागलं असलं तर तुम्ही कॅन्सल केलं असतं का? नाही, प्रत्येकाला आयटी पाहिजे. तर बाकीचे सुद्धा आता ह्या 460 पैकी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड जर आपण कन्सिडर केलं तर जवळपास 400 जागा भरलेल्या आहेत. ठीक आहे, 400 जागा कॅप राऊंड 2 मध्ये विद्यार्थ्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन फीस देऊन ऍडमिशन केलेलं आहे. ठीक आहे, जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेडचं स्टेटस आहे तेच स्टेटस पूर्ण महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला लागू होते. थोडंफार कमी जास्त होईल. ठीक आहे, आता आपण जर कन्सिडर केलं तर समजा 500 जागा आहेत अप्रॉक्सिमेटली, कन्सिडर करू आपण 100%, तर 80% जागा प्रत्येक कॉलेजमधले, 80 ते 85% जागा प्रत्येक कॉलेजमधले भरलेले आहेत, प्रायव्हेट कॉलेजमधले सुद्धा. तर त्यामुळं आता तुम्ही म्हणजे थोडे जास्त ऑप्शन भरा, जेणेकरून तुमचा पॉलिटेक्निकला नंबर लागायला पाहिजे. नाहीतर तुम्ही गव्हर्नमेंटच पाहिजे आणि आयटीच पाहिजे, कम्प्युटरच पाहिजे असं म्हणत बसाल तर सगळ्या जागा भरून जातात. त्यामुळं ही काळजी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरत असताना घ्यायची आहे. राईट. आता मेन सर हे रिक्त जागा कसे बघायचे?
तर मी तुम्हाला डायरेक्ट आपल्या गुगल वरती तुम्ही जर पॉली 25 टाकलात तर त्या ठिकाणाहून तुम्हाला डायरेक्ट बघता येते. ठीक आहे, आपण चेक करूया. हा, तर हे ब्राउज मध्ये गेलो तर आपण क्लिअर तुम्हाला बोर्ड थोडस ब्राईटनेस कमी करतो म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर बोर्ड दिसेल. राईट. हा, चला. हा गुगल मध्ये गेल्यानंतर पॉली 25 टाका. पॉली 25 ऑलरेडी मी टाईप केलेलंच आहे. राईट. पॉली 25 टाकल्यानंतर फर्स्ट या ठिकाणी साईड ओपन होते, याला क्लिक करा. टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट. ठीक आहे, ओपन झालं. हा, आता बघा इथं सर्व आहे. याच्यावरती खूप विद्यार्थी खूप गोंधळून चाललेत, सर कसं ह्या ठिकाणी भरायचं. आता बघा, ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी इथं एक मेसेज पॉपअप होत आहे. राईट. ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 3 इज स्टार्टेड, म्हणजे स्टार्ट झालेला आहे ऑप्शन जो कॅप राऊंड 3 भरण्यासाठी. राईट. आता त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, कॅप राऊंड 2 चा कट ऑफ. राईट. सीट मॅट्रिक्स ऑफ कॅप राऊंड 2025. बघा, हे सीट मॅट्रिक्स आहे. तर हे कॅप राऊंड 1 ची होती, त्यानंतर हे कॅप राऊंड 2 ची आहे आणि त्यानंतर कॅप राऊंड 3 ची आहे. आता तुम्हाला किती जागा कोणत्या कॉलेजला शिल्लक राहिलेल्या आहेत हे जर चेक करायचं असेल तर ह्या ठिकाणी क्लिक करायचं. तुम्हाला इथं PDF च्या फॉर्म मध्ये डाउनलोड होते. मग तिथनं तुम्ही चेक करू शकता तुम्हाला जे कॉलेज पाहिजे किंवा जे ब्रँच पाहिजे त्या कॉलेजला किंवा त्या ब्रँचला जागा शिल्लक आहे का. जागाच शिल्लक नसेल तर ते कॉलेज टाकून किंवा ती ब्रँच टाकून काहीच फायदा होणार नाही ऑप्शन मध्ये. राईट. तर त्यामुळे तुम्हाला खूप विचारपूर्वक ऑप्शन फॉर्म 3 भरायचा आहे. ठीक आहे, मग इथनं तुम्ही चेक करू शकता. आणि कट ऑफ लिस्ट कॅप राऊंड, आता तुम्ही या ठिकाणी तुम्ही अनालिसिस करू शकता तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि तुम्हाला त्या मार्क्स नुसार कॉलेज भेटते का नाही. कॅप राऊंड 1 2025 म्हणजे जे फर्स्ट कॅप राऊंड आहे ना त्याचा कट ऑफ आहे. म्हणजे कोणती ब्रँच जे ब्रँच विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, हायेस्ट किती मार्कला मिळालेले आहेत आणि लोएस्ट किती मार्कला मिळालेले आहेत हे तुम्ही इथून चेक करू शकता. कॅप राऊंड 2 चा, आता कॅप राऊंड 2 चा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट होता, सर कॅप राऊंड 1 ला कट ऑफ थोडा हाय गेलाय, मग कॅप राऊंड 2 ला कमी होतो का. ठीक आहे, तर हे नॉर्मली थोडंफार कुठंतरी कमी जास्त होते, मॅक्झिमम ते वाढतेच. राईट. तर हे कॅप राऊंड 2 चा सुद्धा तुम्ही कट ऑफ पूर्ण इथं याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला PDF बघायला मिळेल, तर त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. राईट. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन फॉर्म 3 भरत असताना ही पूर्ण काळजी घ्यायची आहे. राईट. तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित सिस्टमॅटिक तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म भरत असताना अजून एक काळजी काय घ्यायची तुम्हाला, बरेच विद्यार्थी फॉर्म मोबाईलवर भरत आहेत. ठीक आहे, तर मोबाईलवर जर तुम्ही फॉर्म भरलात तर सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स तुम्हाला प्रॉपर लावता येत नाही त्याचा. ठीक आहे, 1 नंबरचं कॉलेज कधी कधी 5 नंबरला होते, 2 नंबरला होते. आता माझ्याकडे एक विद्यार्थी आला होता, तो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे टाकलाय फर्स्ट ऑप्शन, ॲटो फ्री झालं आणि पुन्हा त्याला सर खूप लांब आहे, मला तिथं म्हणजे खूप नांदेडचा आहे तो प्रॉपर, मग मला घरचे म्हणाले तेवढ्या लांब नको असं होते. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळ्यांसोबत चर्चा करून ऑप्शन फॉर्म भरा, घाई करू नका ऑप्शन फॉर्म भरायची. आज आता पूर्ण लिस्ट काढा, लिस्ट काढून मग उद्या जरी भरलात तुम्ही तरी चालते. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपलं जे हे YouTube चॅनल आहे हे 3 वर्ष तुम्हाला तुमचा डिप्लोमा कंप्लीट होईपर्यंत तुमच्यासाठी जे काही पॉलिटेक्निकचे अपडेट्स आहेत ते आपल्या ह्या YouTube चॅनलवरती येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि मॅक्झिमम तुमच्या पॉलिटेक्निकच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असतील, काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्की त्याला रिप्लाय करेल. आणि आपले ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये क्लासेस स्टार्ट झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन करायचं आहे, जे नांदेडचे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑफलाईन बॅच जॉईन करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच करायची आहे तर तुम्ही ऑनलाईन बॅच करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर्स आहेत, ॲप क्लासेसच्या ॲपची लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. या सर्व लिंकवरती क्लिक करून ग्रुप्स जॉईन करा आणि लगेच आपल्या क्लासचा ॲप डाउनलोड करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.